नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी 10वी अ भाग 11च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहिलं अभिजित सर्वांना घेऊन पीटीच्या शिक्षकांकडे जातो आणि पीटीच्या शिक्षकांना सांगतो की आम्हाला पण झांज पथक खेळायचं आहे. पीटीचे शिक्षक सांगतात की उद्या जर तुम्ही चांगले झांज पथक खेळलात तर मी तुम्हाला त्यामध्ये घेईन. नाना गावातील सर्वांना जमा करून मुलांबरोबर झांज पथक खेळायला तयार होतात. दुसऱ्या दिवशी पीटीचे शिक्षक त्यांना शिकलेलं झांज पथक करायला सांगतात. पहिले ते सागरला सांगतात तू करून दाखव आणि त्यानंतर मध्ये आणि त्याच्या मित्रांना करण्यास सांगतात. त्यांची झालेली उत्तम तयारी बघून पीटीचे शिक्षक त्यांना झांज पथकाची तयारी करायला सांगतात. त्यानंतर सर्व मुले मिळून घरातील ज्या काही वस्तू मिळतील त्यांनी झांज पथकाची तयारी करतात. त्यानंतर अभ्याचा भाऊ त्याला कपड्यांना इस्त्री करून देतो. तयारी झाल्यानंतर सर्व मुले शाळेत जायला निघतात. शाळेसमोरील मैदानात सर्वांना उभे करण्यात येते. सर्व मुले प्रभात फेरीसाठी तयार होतात. संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात येते. प्रभात फेरीनंतर सर्वजण शाळेसमोरील मैदानात जमा होतात. झेंडा फडकवण्यास सुरुवात होते. झेंड्याला सलामी दिली जाते आणि मग त्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते. राष्ट्रगीत झाल्यानंतर 10वी अ च्या मुली एक गायन सादर करतात. गायन झाल्यानंतर थोड्या वेळातच मुख्याध्यापक आणि कांबळे सरांचे भाषण होते. त्यानंतर कांबळे सर सगळ्यांना चॉकलेट वाटपाची सुरुवात करायला सांगतात आणि पीटीचे शिक्षक अर्ध्या सुट्टीची घोषणा करतात. सुट्टी झाल्यानंतर केवढा आब्याची झांज पथकासाठी स्तुती करते आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जातात. पुढच्या भागात आपण बघूया कांबळे सर 15 ऑगस्टच्या झालेल्या कार्यक्रमाबद्दल काय मुलांना बोलतात. तोपर्यंत मी मृण्मयी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.